तर आता आपण बैल बाजार बघितला, गाय बाजार बघितला, म्हस बाजार बघितलं, तर आता आपण बघणार आहे जनावरांसाठी नेमकं आपलं तिथं साहित्य नेमकं काय काय अवेलेबल आहे ते आता बघणार आहे. तर आपल्या इथं नेमकं जे आपण स्टॉल टाकला तर नेमकं काय काय आहे ह्याच्यामध्ये आता हे जे आता तुम्हाला दिसतंय हे याला आपण घोड्याची मूर्ती म्हणतो. घोड्याची मुर्गी. घोड्यासाठी जी मूर्ती लागते आपल्याला ही घोड्याची मूर्ती आहे. आता हा जो बेल्ट आहे हा मूर्ती बेल्ट आहे. हे कशाला वापरतात? तोंडामध्ये बांधून ते जनावर असं बांधलं जनावर सुरक्षित आणि व्यवस्थित राहतं. ते पण घोड्याला पण यूज नाही हे फक्त गाई म्हैशी हे गाय म्हशी. म्हैशी हे फक्त घोड्यासाठी यूज करू शकतो. हा चाबूक आहे. अच्छा हा चाबूक हे जे दारखं ज्याला म्हणतो ते अशा बैलांच्या शिंगामध्ये आपण याला घालतो. असं फिरू का? बैलांच्या शिंगामध्ये आपण याला घालतो. हे जो वादी बेल्ट आहे हा वादी बेल्ट हा आपण गळ्यामध्ये बांधतो. त्याला म्हणतो आपण जोडकंडा. हा पण हा बैलासाठी वापर करतो याला गळ्यामध्ये बांधतो याला. हा जो बेल्ट आहे हा म्हणजे पाडे असेल तुमचं छोट्या पाड्या असतील छोटे पाड्या असेल किंवा मोठे बैल त्याच्यासाठी आपण हा बेल्ट यूज करतो. म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेसाठी यूज करतो. हा आहे चाबूक. आता ह्या नवीन डिझाईनमध्ये हा नवीन फॅशनमध्ये हा चाबूक निघालेला आहे. आता पहिला कसं होतं पहिल्याकडेच आपले चमडी चाबूक होते ते आता बनवून आता हे नवीन व्हरायटीमध्ये शोमध्ये सगळं आलेलं आहे. आता हे जे आहे आपण म्हणतो काळखंडा डोंगरांचं जनावर शोधून दिसण्यासाठी किंवा आकर्षित दिसण्यासाठी आपण ते पाड्यांना बैलांना आता बैलांना म्हटलं तर हा मोठी साईज येतो. बैलांना म्हटलं ही साईज आपण वापरू शकतो छोट्या जनावरांच्यासाठी. आता ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं या बाजूला या गळ्यामध्ये हे शोभिवंत साहित्य आहे. गळ्यामध्ये आपल्याला तसं आकर्षक जनावर दिसण्यासाठी किंवा जनावर दिष्ट लागू नये ह्या गोष्टीसाठी आपण या माळ्याला काय म्हणतात? हे कवडी माळ म्हणतो याला. हे कवडी माळ. त्याला आपण कवडी माळ म्हणतो. हा ओरिजिनलमध्ये येतो हे प्लॅस्टिकमध्ये येतो. तर आपण जनावरला शोभून दिसण्यासाठी किंवा जनावरला दिष्ट वगैरे कुठल्याही प्रकारची बाधा होईल वाईट नजरे केली यामध्ये वापरलं जातं. काही मूर्ती जनावरांच्या जनावर हे सुरक्षित राहण्यासाठी किंवा माणसाला व्यवस्थित जनावराला पकडता आलं पाहिजे अटॅक करता आला पाहिजे. मूर्तीच्या व्हरायटी लहान मोठे आहेत. आता मोठ्या जनावरांसाठी ह्या मूर्तीचा वापर केला जातो. हा जे आहे हे लहान जनावरांच्यासाठी जे पाडे असतील पाडा असेल त्यासाठी या मूर्तीचा वापर केला. आणि आपण त्याची प्राइजिंग पण सांगू शकता आता 1x1चं? हां ठीक आहे. आता ह्याची प्राईस आहे 40 रुपये 50 रुपयेपासून ते 100 125 150 पर्यंतची प्राईस जाऊ शकते. आणि आपलं कवडी माळचं प्राइसिंग काय म्हणलं आता? 200 250 150 300 ते व्हरायटी प्रत्येक व्हरायटी घेईल त्याच्यावर आहे. आता हा जर घेतला आपण ही व्हरायटी 200 रुपयाला आहे. ही घेतली तर 250 रुपयाला आहे. ही घेतली तर 250 रुपयाला आहे. ही घेतली तर 250 रुपयाला आहे. ही घेतली तर 200 रुपयाला आहे. ही घेतली तर 100 रुपयाला आहे. ही घेतली तर 300 रुपयाला आहे. अशा प्रत्येक व्हरायटीचा दर वेगवेगळे प्रकार सगळे वेगवेगळे. आणि आत पण आपल्याला काय काय तर बघायला दिसते. मध्ये तुम्ही बघू शकताय. आता याला आपण चाबूक आता ही वेद काठी आहे. ही जनावरांसाठी किंवा जनावरांना मारण्यासाठी किंवा जनावरांचे हे करण्यासाठी. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आकर्षक जनावरांना आवाज किंवा जनावर आपण फिरायला सोडतो त्याच्यासाठी घुंगरू वगैरे आपल्या जनावरांसाठी सर्व प्रकारचे घुंगरू आहेत. हे घुंगरू आहे घंटी आहे. हे बोरकडे आहे. हे बोरकडे कशासाठी वापरतो आपण जनावरांच्यासाठी त्यांना कुठल्याही त्रास होऊ नये किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे फास वगैरे असं त्यांचं नरडा आवळू नये आपण दोरी बांधल्या गोट्यात बांधल्यानंतर त्यासाठी ह्या बोरकडीचा त्याचा उपयोग केला जातो. हे वेगवेगळ्या प्रकारचे दोर आहेत की कमीच्या जाडी बैलांचे वगैरे. आता हा जो दोर आहे हा आकर्षित पळाव शर्तीच्या बैलांच्यासाठी वापरला जातो. हा बघा हा जो दोर आहे हा शर्तीच्या बैलांच्यासाठी वापरला जातो आणि हे टिकाव आहे सगळं मटेरियल किंवा कितीही ताकदीचं जरी जनावर असेल तर कोणत्याही प्रकारचं हे होत नाही त्याला. आणि ते कोपऱ्यात आहे बघा ते काय विषय? त्याला साप्ती म्हणतो आपण. ही साप्ती गळ्यामध्ये बांधली जाते बैलांना कुठली इजा होऊ नये किंवा बैल सुरक्षित राहावा म्हणून. म्हणजे ते आपलं एकाला झोपतात तेव्हा? एकाला झोपतो ते आपण किंवा बैलगाडीला उसाच्या गाडीला जे लावतो आपण ते अशा प्रकारची साप्ती. याच्यामध्ये प्रकार आहेत. घोड्याला आहे बैलाला आहे. आणि ते कशापासून बनले? नायलॉन? हां लॉयलॉनपासून आहे. रेशीम दोरपासून आहे. सुती दोरपासून सुद्धा आहे. हे असं सुती दोरपासून सुद्धा आहे. आणि ह्याची किंमत सांगायचं म्हणलं तर ह्याची 300 रुपयेपासून मग 600 रुपयेपर्यंत किंमत चालू आहे. एक मिनिट दाखवू शकता एक आणि दुसरं कोणतं सगळ्या प्रकार तुम्ही बघू शकता. आणि आपलं दोऱ्यांची प्राइसिंग काय?
हां हे वजनावरती असतं. आता हे जर घेतलं आता तुम्हाला मी हे दाखवले हां. त्याची किंमत 700 ते 800 रुपये पर जोडीला बसतं. म्हणजे एक बैल जोडीसाठी हे जे घेतलं तर 700-800 रुपयाची प्राईस आहे. म्हणजे एक बैल निवांत हे करू शकतो आपण. हां एक बैल जोडी आपण याच्यावरती हे करू शकतो. आणि हे जे आहे याला म्हणतो आपण व्यसन. हां व्यसन म्हणजे आता त्या जी व्यसनी जनावरांसाठी व्यसनी घालतो जे जनावर ऐकत नाही किंवा आणि टोटल व्यसन किती प्रकार असतात? हां ते साईजवर असतं. सुरुवात हे ह्या व्यसनीपासून होते. ह्या व्यसनीपासून ही हळूहळू साईज वाढत जाते. जसं जनावरांची साईज वाढत जाईल जनावरांचं वय वाढत जाईल तशी साईज अशी वाढत जाते. म्हणजे 1 नंबर मग 2 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 त्याच्यावर साईज आहेत बघा नंबर आहे त्याच्यावर. त्या नंबर प्रमाणे आपण केली जाते. आपण पहिला जनावरला विचारतो तुमच्याकडे पहिला किती साईजची व्यसन पहिला काढलेली आहे. आता जर एक जण म्हटला तर आता आमच्या जनावरला ह्या साईजची व्यसन आहे मग आम्ही त्यांना सांगतो ह्या साईजची आता व्यसन घाला. आणि मॅक्स साईज किती आपली? ह्याच्यामध्ये येतं 14, 15, 16 mm पर्यंत जास्तीत जास्त साईज आहे. आतला 16 mm आपल्याला काय 16 mm एक मिनिट दाखवतो. ही 16 mm मध्ये येते बघा. ही एकदम सगळ्यात मोठी साईज येते 16 mm. आले. आणि त्याची प्राइसिंग काय 16 mm ची? 16 mm ची 100 रुपयापर्यंत जाते. 100 रुपयाला एक आहे. 100 रुपयापासून म्हणजे 10 रुपयापासूनची सुरुवात आहे. हां 10 रुपयापासून सुरुवात आहे ती 100 रुपयापर्यंत प्राईस आहे. म्हणजे तुम्ही जी वस्तू घेणार आहे त्याच्यावर रेट अवेलेबल आहे. आपले हे काय विषय? हां हे म्हणजे जनावरांच्यासाठी गाई हे आपले जाईज तोंडाला हे हां हे फक्त धनगर लोक वापरतात. म्हणजे काय विषय ते माझ्या म्हणजे आपला डबा वगैरे ठेवतात ना ते काकडे हे धनगर लोक वापरतात. आता हे जे साहित्य आहे बकऱ्यांच्यासाठी वगैरे आहे बघा. हे घुंगरांचं वगैरे हे लहान बकऱ्यांच्यासाठी आहे. आणि हे जे साहित्य आहे बैलांच्या गायींच्यासाठी आपण घरगुती जनावर पाळतो त्यांच्या गळ्यामध्ये कंडा म्हणून याचा वापर केला जातो. कंडा म्हणजे गळ्यामध्ये म्हणजे असं माळ म्हणून हां त्याचा वापर केला जातो. ते जसं वापरलं तसं तसं हे पण वापरलं म्हणजे हे साध्या पद्धतीने येतं हां आणि ते शोभिवंत पद्धतीने येतं. त्या सगळ्या अवेलेबल ज्या जनावरांना ज्या काही व्हरायटी लागतात त्या सर्व आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि आपलं कोपाडे बाजारामध्ये कायम असतं तुम्ही? हो कायम कोपाडे मिरज पेठ वडगाव किंवा जिथं शर्यती असतील तिथं आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो. म्हणजे आपलं दुसरं मिरज म्हणला त्याची आपलं टायमिंग डेट काय असते? ते ज्या दिवशी आता मिरज बाजार बुधवारी असतो. हां सोमवारी वडगावचा बाजार असतो. शनिवारी तर कोपाडेचा असतो. आणि आधीमध्ये जिथं शर्ती आम्हाला जिथं ॲडव्हर्टाईज मिळते तिथं आम्ही जातो किंवा मोठमोठे यात्रा असतात जनावरांच्या तिथं पण आम्ही जातो. चालते ओके चालते. आपला कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा कोणतं संपर्क करणार असलं तर. जर तुम्हाला जर साहित्य आमच्याकडून जनावरांची सजावटची जे किंवा जनावरांच्या कुठल्याही पद्धतीचे साहित्य पाहिजे असेल तर माझं नाव विशाल कल्याणकर. आम्ही राहतो पेठ वडगावमध्ये. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9503 57 16 56. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला कुठलेही साहित्य लागून ते अवेलेबल करून दिले जाईल आणि योग्य किमतीमध्ये दिले जाईल. आणि जर आपल्याला घरपोच सेवा पाहिजे असली तर ते आपल्याकडे होईल? घरपोच सेवा पाहिजे असेल तर ती आपण करून देऊ त्यांना काय अडचण नाही. ठीक आहे चालते. कॉन्टॅक्ट नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट केला तर आपण त्यांना देऊ शकतो. हां ठीक आहे चालते ओके. देण्याची सोय करू आपण.